मम म्हणा. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? बरं आहेत ना? ठीक आहात ना? असेच राहा. मी तुमचा लाडका किरण कदम उर्फ कदम शेठ. तर मित्रांनो, आज 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 माझ्या विश लिस्टमधली एक लिस्ट पूर्ण होत आहे. मला खूप म्हणजे बोलू शकतो ना, मला खूप हॅपी आहे मी की मी इथं आहे आणि मला हे करायला भेटते. तर लवकर लवकर रेडी व्हायचं. सगळं पॅकिंग केलेलं आहे, सगळं रेडी झालेलं आहे. मी कपडे बिपडे रेडी केलेलं, फक्त थोडा छावा बिवा बनून जायचं, थोडा हिरो हिरो टाईप मस्त. तर मग रेडी व्हायचं फटफट आणि लगेच निघायचं इकडनं रफाक करून निघायचं, तिकडनं सपाक करणं पोचायचं. फटफट सेटअप करायचं आणि फटफट आम्हाला जे काही काम भेटेल ते करायचं. पण मी खूप खुश आहे. इतनी खुशी आज तक नहीं हुई. एक स्वप्न होतं माझं की लाईव्ह परफॉर्मन्स करायचे. लाईव्ह परफॉर्मन्स तर ते आज होणार आहे आमच्याबरोबर. स्टँडअप कॉमेडी सेटअप आहे पूर्ण. तर बघा तुम्हाला आता बघायलाच भेटेल पुढे काय काय शूट होणार, काय काय नाही होणार, कसं होणार ते आमच्याबरोबर. तर मग भेटू पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही छोट्याशा मंदिरातनं बाहेर निघालेलो आहे आणि आपली ही दिलाची राणी रेडी आहे टूरसाठी विथ ओंकार. आणि तुम्ही बघू शकता की इन्स्ट्रुमेंट येत चाललेत. तर हे सगळे आमचे छोटासा सेटअप अजून आहेत, खूप आणतात वरतून. तर आता इकडं निघायचं फटफट, गेट खोलायचं आहे आणि रापारा पोचून नंतर तुमच्याशी पुढे टाईम लॅप्स बघा सगळं. तर मित्रांनो, आपण निघालेलं आहे. भेटू आता पुढे, आता काय तसं ते बघू आता. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे स्टुडिओमध्ये. सगळं आता सेटअप चालू आहे तिकडं. सगळी तयारी तुम्ही बघू शकता. इथं पाठी तयारी चालू आहे, सगळी लाईटिंग बिटिंग. आणि आम्ही आलो आहे शकुंतलामध्ये. त्या टायमाचा एक तो जसं शाहरुख खानचा आता बंगला आहे तसं त्या टायमाला राजू सरांनी बनवून ठेवलेलं आहे ते. तर तुम्हाला मी दाखवलं, स्टोरच करवलं ते. म्हणजे एका साईडला ऑडिटोरियम आहे, एका साईडला रेकॉर्डिंग रूम आहे, एका साईडला डबिंग रूम आहेत. म्हणजे खूप काही असं बनवलेलं आहे त्यांनी. तर मग तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे त्याच्या आतमध्ये. तर मग तुम्ही बघून घ्या आता. ठीक आहे, चला. तुम्ही पाहू शकता आता सगळे लाईटिंग विटिंग चालू आहे तिकडं आतमध्ये. आम्ही इथं चिल करतोय, चाय पितोय मस्तपैकी, मस्त सगळे. तर ओंकार, कसं वाटतंय तुम्हाला आज? व राहुल भाई, कसे वाटतं तुम्हाला आज? तुमचा आज शूट आहे, तुम्ही आज लीड रोल करताय याच्यात. हा आमचा डायरेक्टर. अच्छा लगा. ये अपना प्रोड्यूसर है, बहुत पैसे वाला है ये. तर मित्रांनो, आता आम्ही स्टुडिओमध्ये बसलेलो आहेत. तुम्ही बघू शकता कसे इंटरव्ह्यूसाठी बसले तसे बसलेले आहेत सगळे. सगळ्यांची एकदम टराड झालेली आहे. तर आता आमचे अरिजित सिंग येणार आहेत. आम्ही सेटअप केलेलं आहे सगळं. तर अरिजित सिंग येणार आणि गाऊन जाणार आणि आम्ही सेटअप करू घरी जाणार. तर सगळ्यात मोठा नालायक माणूस हा. त्याच्यानंतर हा दोघे एकामेकाशी भांडत राहतात नुसते टॉम अँड जेरी सारखे. आणि शेवटी लास्टला बसलेत बघा कसे बाजूला आयटम सारखे. बाकी सुमित दा क्या बोलते तुम?
समझ में नहीं आया, अच्छा लगा. ओंकार तर फुल हिरो दिसतोय. लय लग्नातच आलाय भेंडी. साखरपुड्याला आलेला आहे. तर मग आता बघूया पुढे काय काय होतं. आता सध्या तर वेट चाललंय आमचं. ठीक आहे, भेटू पुढे. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही सेटअप करायला. तुम्ही बघू शकता एवढा घामाघुमाने. तर हे आमचं स्टुडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण एकदम मचानेवाले आपण पब्लिकचा इधर. तर ही ती जागा आहे, तिथं सगळे कॉमेडी करणार. आणि आता सध्या तर सेटअप चालूच आहे, तर तुम्ही बघू शकता. लीड रोलर. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे तयारीत चालू आहे. तुम्ही बघू शकता एवढे सगळे जण आले. लीड रोल सकट आपण तुम्ही बघू शकता. एकदम पोटबीट बाहेर काढून बसलेलं आहे. भावा झोपायचं नाही आपल्याला. तर मित्रांनो, आपला सेटअप रेडी झालेला आहे. पार्थभाई, सानिका, राहुल, सुमित भाई, और यूट्यूबर इन द हाउस. बाकी सब ऑडियंस बैठी हुई है ऊपर. मस्त कैमरे ही कैमरे, जिमी बीमी सब लगे हुए इधर. सब मस्त मजा आने वाला है. तो इधर तो फील है पूरा. तर मित्रांनो, सेटअप लागलेला आहे, सेटअप रेडी आहे. साऊंडवर राहुल बसलेला आहे, डीजेवर बसलेला आहे, धीरज गिटारवर आहे. तर हे सेटअप बघून घ्या. हे आमचे होस्ट असतील. पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे. तर आता मजा आहे घ्या. आता जरा मजा येणार आहे. आता एक वेस्टली मित्रांनो, शूट संपलेला आहे आमचा. शूट एक नंबर झालेले आहे. तुम्हाला बघायलाच भेटेल. मी व्हिडिओ लिंक शेअर सगळं करणार. मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला या लाईव्ह कॉन्सर्टचा. अजूनपर्यंत कधीच नव्हतं असं केलेलं. पण एक विश लिस्ट होती माझी ती, की एकदा यार कधीतरी म्हणजे असं कॉमेडी एक्सप्रेस, हास्य जत्रा हे जग तिथं सगळे म्युझिशियन असतात, ते वाजवतात. तर लय मस्त वाटतं ते. कारण का म्युझिक माझ्या अंगात आहे.
डान्स पण करायचो, तर म्युझिकच्या विना आम्ही काहीच नाही. सिंगर पण तेच करतो, डान्सर पण तेच आहे. तर म्युझिक एक असा आहे ना माझ्यासाठी, झोपता उठता रडता हसता एन्जॉयमेंट करताना पण म्युझिक लागतं सगळ्यांना. तसंही मला कुठंही बाथरूममध्ये गेलो तरी मला म्युझिक लागतं. कानात हेडफोन असतातच माझ्या, चालू असतं माझं. तर मग तेच म्युझिक एवढा इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये. तर आता शूट तर संपलेलं आहे, आता लय थकलेलो आहे, सगळ्यांचे हात सुजलेले आहेत, मेहनत केलेली आहे एवढी. आय होप ती एक ना एक दिवस ती रंग येणार. ती सुनील पाल सर कॉमेडियन होते जे, ते आलेले, त्यांच्याबरोबर आम्ही उठून बसून राहिलो. मस्त वातावरण होतं ते. वातावरण नाही बोलू शकत, म्हणजे तो व्यक्ती आहे ना एक, इकडनं ना ॲटिट्यूड ना काहीच नाही. आमच्याबरोबर उठून बसून होता, आमच्याबरोबर खाल्लं, बोलणं विलणं पाणी विणी सगळं पियत होतं आमच्याबरोबर. तर आपल्याला वाटतं असं टेलिव्हिजनमध्ये आला म्हणजे टी व्हीवर आला व्यक्ती माणूस तर लय मोठा झाला, असं नसतं. कोण कोण असतात ते रम खाना असतात, पण बाकीचे लोक जे डाऊन टू अर्थ असतील ना, ते कधीच आपलं म्हणजे ते इमेज कधीच विसरू नाही शकत की आपण कुठून मेहनत करून आलोय, कसं आलोय, ते किती मेहनत केली आहे, काय केली आहे या प्लॅटफॉर्मवर उभं राहायसाठी. तर तेच खूप बरं वाटलं. एक विश लिस्टमधली एक विश पुरी झाली आहे, ती पार्थ भाईनी केली आहे माझी. मी कालच पार्थ भाईला बोललो, यार दिल की बात तुमने बोल दी और निकल गया, और वो आज पूरा भी हो चुका है. होप असंच आम्ही मेहनत करणार, असंच सगळं चालू राहू दे आमच्या नशिबात. होप सगळ्यांना आमची मेहनत लाभ लागू दे, म्हणजे सगळ्यांना आमची मेहनत दिसू दे की आम्ही पण कुठून ना कुठून तर आलोच आहे. तर ती मेहनत आम्ही जी करतोय ती सगळ्यांसमोर आम्ही मेहनत दाखवतो. चला संपूयात, बस हेच बोलायचं होतं तुमच्यासमोर, अजून काय राहिलं नाही बोलायसाठी. लय मजा आली, खरंच लय मजा आली. आयुष्यामध्ये ही संधी आहे ना सगळ्यांना येऊन दे, की कधी ना कधी म्हणजे त्याची एक विश लिस्ट पूर्ण झाली ना, की ती जी खुशी असते ना ती सगळ्यांना भेटू दे. खूप जण दुःखी असतात, तर ते दुःखी सॅड वीड सगळं एका बाजूला ठेवायचं आणि आता खुश राहायचं आपल्याला. तर ठीक आहे, चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता सध्या मम म्हणा. चला बाय, टेक केअर.